सर्वांना जे आज इथे नाशिक विद्यालयामध्ये नाशिक किंवा संवर्धन समितीने आपण वर्षापूर्वी कार्यक्रम साजरा करीत आहोत। या ठिकाणी मान्यवर म्हणून आपणास प्राध्यापक आनंद सावळे सर तसेच आयुष्मान प्राध्यापक सर लाभलेले आहेत की या दोघांना सुद्धा आज विनंती करतो त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुष्पहार खरंच तथागतांच्या चरणी पुष्प अर्पण करीत आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सुद्धा पुष्प अर्पण करीत आहे। तसेच नाशिक विद्यालयाचे सचिव आयुष्मान डॉक्टर डी खरात त्यानंतर आमचे मोठे बंधू आयुष्यमान रामदास जाधव संवर्धन समितीच्या वतीने या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत। सर्वांच्या युवा संवर्धन समितीच्या वतीने सर्व उपासक आणि उपासिकांना या शुभेच्छा देतो। या ठिकाणी शुभेच्छा करण्यासाठी मी आमचे मोठे बंधू छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन। आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त आज आपण नाशिक विद्यालयामध्ये जमलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व युवा संवर्धन समिती आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले प्रमुख म्हणून प्राध्यापक सापळे सर आणि प्रमुख म्हणून प्राध्यापक डी खरात सर यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि आज वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व खूप मोठा आहे, कारण आजच्या दिवशी तथागतांचा जन्म झाला होता आणि आजच्या दिवशी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली आणि आजच्या दिवशी तथागतांचं महापरिनिर्वाण झालं। असा हा ज्या पौर्णिमा आहेत मित्रांनो, त्या पौर्णिमेपैकी एक वैशाखी पौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तरी मी सर्वांना वैशाखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय अखिल विश्वाला शांतीचा सगळे देणारे महाकारुणिक छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई आणि महत्वाचं ज्यांनी आपल्याला बुद्ध दिला ते भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचबरोबर आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आमचे हे उपबंधू आदरणीय खरात सर, त्याचबरोबर प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक आनंद सावळे सर आणि समोर उपस्थित सर्व उपासक उपासिका बांधवांना स्वागत सगळे जय भीम। आज या ठिकाणी ही बुद्ध जयंती साजरी होत असताना मला मनस्वी आनंद होतो की अवघ्या जगामध्ये ज्या विचाराचा प्रभाव आहे आणि आपण पाहतो की आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते सत्तेवरती आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ब्रिटिश राष्ट्र आहे ब्रिटिश राष्ट्राच्या आणि त्या ठिकाणी युद्ध का तिकडे जाऊन आपण बुद्ध सांगायचा, कारण ही या ठिकाणी बुद्धाच्या प्रभावाचा हा प्रभाव आहे, बुद्धाच्या विचाराचा प्रभावाचा प्रभाव आहे आणि म्हणून त्यांना तिथे जाऊन देखील ते सांगावं लागत होतं। आणि अशा पद्धतीनं हा जो विचार आहे वैश्विक विचार, हा वैश्विक विचार आपण पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की आपण त्याला मर्यादित किंवा कुंठित न करता त्याला व्यापक स्वरूप देऊन आपण तर आहोतच, आपण त्याचे पाईक आहोतच नव्हे, विश्वातील अनेक लोक देखील त्याचे पाईक आहेत। आणि म्हणून या ठिकाणी बिहारामध्ये सर्व जाती धर्म पंथ जे आहेत त्याचे देखील लोक आले पाहिजेत, अशा प्रकारचं नियोजन
या ठिकाणी नागसेन बुद्धविहार युवा संवर्धन समिती जी आहे ती नागसेन बुद्धविहार युवा संवर्धन समितीचे रामदास जाधव असतील, अरुण भिसे असतील, त्याचबरोबर सचिन साळवे सर असतील, राहुल पवार सर असेल, सुमेश जाधव असेल, आता आपल्यामध्ये आला आहे, हळू आला आहे आणि पहिल्यापासून आहे, परंतु त्याला त्याच्या व्यवसायामुळे तो बुद्ध जास्त वेळ देऊ शकत नाही, परंतु तोही त्याला बुद्धाचं महत्त्व जे आहे त्याच्या मनामध्ये होतं, आज त्याला कळलं आहे, तोही या ठिकाणी आला आहे. संस्थापक अध्यक्ष आपले आदरणीय विधी जाधव यांचे ते चिरंजीव आहे, म्हणजे कुठेतरी ही नाळ आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की इतर समाज देखील या ठिकाणी वळला पाहिजे, यात कार्य तुम्ही सातत्याने करत आहात, पुढे करत राहा आणि बुद्ध पेरत राहा, बुद्धाचा विचार पेरत राहा, तो इतरांपर्यंत सर्क्युलेट झाला पाहिजे असं या प्रसंगी मला म्हणावंसं वाटतं. जास्त बोलण्यापेक्षा वेळ बराच झाला आहे, आपल्याकडे हे आपले गणमान्यजन या ठिकाणी आहेत, ते आपले विचार ठिकाणी मांडणार आहेत आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता या बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना त्याच्या शुभेच्छा देतो माझ्या घरात परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर नागसेन बुद्धविहार सचिव या नात्याने सर्व संचालक जे आहेत त्या संचालकाच्या वतीने मी बुद्ध जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जे इथं आहेत जे नाहीत त्यांना देखील शुभेच्छा, सर्वांसाठी शुभेच्छा. मला वेळ दिला संयोजकांनी, मला या ठिकाणी समोरून बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही जे माझं मनोवर्धन करता त्याच्या मी किती लायक आहे नाही तो भाग जो आहे तो भाग मी माझ्या सत्तेसाठी ठेवतो. तुम्ही आहे हे काय ते तुम्ही आहात सर्वजण, कारण तुमच्यामध्ये जे आहे हिऱ्याचे पैलू जे आहेत, हिऱ्याचे पैलू आणि हिऱ्याचे गुणधर्म जे तुमच्यामध्ये आहे की आतापर्यंत ते लपलेले होते, कुठेतरी आढळत पडलेलं होतं आणि म्हणून हे जे अशा प्रकारचे या ठिकाणी येऊन तुम्ही व्यक्त होता, कार्यामध्ये प्रवीण होता, ही खूप आनंदाची बाब आहे आणि याच्यामध्ये अधिकाधिक त्याच्यामध्ये कशी व्याप्ती वाढवता येईल हा प्रयत्न तुम्ही नक्कीच करणार याची मला पूर्ण खात्री आहे. तुमच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, तसा तुमचा माझ्यावरती आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं जे आहे वक्तव्य त्या ठिकाणी मी थांबवतो. सर्वांना जय हिंद. सर्वांना शुभेच्छा. हे करत सर यांना सगळं सावळे सर यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छा मित्र तथागत भगवान गणेश बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या ठिकाणी पवित्र ठिकाणी जमलेल्या माझ्या संपूर्ण युवा संवर्धन समितीचे मित्र, आदरणीय बी ए खरात सरांच्या अध्यक्षतेखाली आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजची ही पवित्र मंगल पौर्णिमा की आपल्या जीवनामध्ये फार काही चेंजेस घडवून जाणारी आहे, आत्तापर्यंत घडवलेले आहे. पौर्णिमेला आणि अमावस्येला बुद्धाच्या जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे. या पौर्णिमेला जसा पूर्ण चंद्र संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो, तशाच प्रकारे संपूर्ण विश्वाला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रकाशमान केलेलं आहे. आमचा तुमचाही जीवन, आयुष्य, भविष्य अशाच प्रकारे या पूर्ण चंद्राप्रमाणे बुद्धाच्या छत्रछायेखाली अगदी चमचमीत व्हावं, प्रज्वलित व्हावं. या निमित्ताने आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त मी माझ्या कुटुंबियांतर्फे आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय बुद्ध, जय हिंद. यानंतर लगेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष करत सर यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा या संपूर्ण जगाला मानवतेचा आणि शांतीचा महान संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय लोकशाहीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी त्याबरोबर या बुद्धमूर्तीच्या चरणी दीन होऊन मी कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय सरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मला एकच म्हणायचं आहे की हे जे पवित्र ठिकाण आहे, हे पवित्र ठिकाण आणि या ठिकाणी आपण
येण्याची संधी जी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण आल्यानंतर या ठिकाणी लीन झाल्यानंतर जो स्पर्श तुम्हाला होतो आहे तो परिसस्पर्श आहे. हे विसरून जाऊ नका की ज्या परिसस्पर्शाने तुमचं आमचं सोनं होणार आहे. हा विचार अंगी बाळगून आपण या ठिकाणी कार्यरत राहिले पाहिजे. समाज आणि समाज सोडून